लाडक्या बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। हे पहा, तुम्हाला एप्रिल महिन्याचे 1500 रुपये मिळाले, बरोबर। 1500 रुपये एप्रिल महिन्याचे मिळाल्यानंतर तुम्ही सर्वजण मे महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहेत। तर मे महिन्याचे पैसे कधी जमा होणार, तर खुश खबर आलेली आहे बहिणींनो। तर जी खुश खबर आहे ती खुश खबर मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगतो। तर तत्पूर्वी तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा। हे बघा, मे महिन्याचा हप्ता संदर्भात सर्वात मोठे आनंदाचे अपडेट आहे। तसेच लाडक्या बहिणींना 40,000 रुपये कर्ज देखील मिळणार आहे। 40,000 रुपये कर्ज बहिणींनो, ओके। तसेच काही बहिणींना मे महिन्याचा हप्ता 3,000 रुपये मिळणार आहे। आता 3,000 रुपये कसे मिळणार आहेत तर समजून घ्या। बघा, आता ज्या बहिणींना एप्रिल महिन्याचे 1500 रुपये आलेले नाहीत, एप्रिल महिन्याचे जर तुम्हाला 1500 रुपये आले नाहीत तर ते एप्रिल महिन्याचे 1500 आणि आता जो मे महिन्याचा हप्ता सुरू होणार आहे ते मे महिन्याचे 1500 रुपये, टोटल किती झाले 1500 आणि 1500 3,000 रुपये। तर ज्या बहिणींना मागील एप्रिल महिन्याचा हप्ता आलेला नाही त्यांना 3,000 रुपये मिळतील मग, आणि ज्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता आलेला आहे त्यांना मे महिन्याचे मग 1500 रुपये जमा होतील। आलं लक्षात? तर ही अपडेट तुम्हाला समजली असेल मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात। आणि मे महिन्याचा हप्ता कधी मिळेल याकडे तुमचं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। तर मे महिन्याचा जो काही हप्ता आहे तो 20 मेपर्यंत येण्याचे अपेक्षित आहे। 20 मेपर्यंत म्हणजे पुढील काही 2-4 दिवसात 100% मे महिन्याचा हप्ता सुरू होणार आहे आणि मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे, अशी एक माहिती सध्या व्हायरल होत आहे सोशल मीडियावरती। याबद्दल माहिती दिली जात आहे, परंतु अधिकृत तारीख काही 20 मे जाहीर करण्यात आली नाही। परंतु एक चर्चा आहे की 20 मेपर्यंत मे महिन्याचा हप्ता येऊन जाईल 1500 रुपये, आणि ज्यांना एप्रिलचा मिळालेला नाही त्यांना एप्रिलचे 1500 आणि मे महिन्याचे 1500 असे टोटल 3,000 रुपये मिळतील आणि तुम्हाला 40,000 रुपयेपर्यंत कर्ज देखील मिळणार आहे बहिणींनो, ओके। तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही महत्त्वाची अपडेट होती। सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।